नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक कॉलेज मी इथं काढलेलं आहे परभणी मेडिकल कॉलेज परभणी म्हणून हे लो फीस म्हणून ओळखलं जाणारं आपले प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहे। त्याच्याविषयी अगदी पूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे। तर इथं मी स्क्रीनवरती पाहू शकता, हे पूर्णपणे मी डिटेल्स काढलेलं आहे। तर लो फीस कॉलेज इन महाराष्ट्र, तर त्या कॉलेजचा कोड नंबर आहे 1362 इथं दिलेला आहे मी। आणि परभणी मेडिकल कॉलेज RP हॉस्पिटल परभणी म्हणून हे ओळखलं जातं। आणि त्या कॉलेजचा इंटेक आहे 150चा इंटेक आहे त्या कॉलेजचा। आणि कॅटेगरी वाईज 2024चा कट ऑफ किती राहिलेला होता आणि कॉलेजची फीस पर इयर 8 लाख रुपये आहे। तर 2024चा कट ऑफ प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की 2024मध्ये किती मार्काला विद्यार्थ्याला ॲडमिशन झालेलं होतं परभणी कॉलेजला। ओके, आणि त्याचबरोबर अगदी नेक्स्ट मी तुम्हाला इथे पूर्ण कॅटेगरी वाईज अगदी कट ऑफ सांगणार आहे। तर अगदी स्क्रीनवरती फर्स्ट मी कॅटेगरी राऊंड 1 काढलेली आहे। तर त्याच्यामध्ये राऊंड 1, राऊंड 2 अँड राऊंड 3 हे पूर्णपणे काढलेले। त्याच्यामध्ये हे पहिल्यांदा प्रथम मी SC कॅटेगरीचा मेलचा इथे सांगणार आहे। तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी पहा, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंडमध्ये मेलच्या विद्यार्थी म्हणजे मुलांना किती मार्काला कट ऑफला ॲडमिशन झालेलं होतं परभणी मेडिकल कॉलेजला। तर फर्स्ट राऊंडला 538ला तिथे ॲडमिशन झालं होतं, सेकंड राऊंडला 542ला झालं होतं आणि थर्ड राऊंडला 531ला तिथं ॲडमिशन मिळालं होतं SC कॅटेगरीला। आणि SCच्या विद्यार्थ्यांसाठी पुढे आणखीन मी इथे फिमेलचं इथे मी तुम्हाला दाखवणार आहे। फिमेल राऊंड 1, फिमेल राऊंड 2 आणि फिमेलचा राऊंड 3। तर SC कॅटेगरीच्या फिमेलसाठी 539ला विद्यार्थ्याला ॲडमिशन झालं होतं आणि थर्ड राऊंडला 534ला इथे ॲडमिशन मिळालेलं होतं। आणि त्याचबरोबर पुढे इथं मी ST कॅटेगरी इथं काढलेली आहे। आणि प्रथम मी फर्स्ट, सेकंड, थर्ड राऊंड मेलचं सांगणार आहे। 402ला इथं फर्स्ट राऊंडला ॲडमिशन झालं होतं ST कॅटेगरीला, 405ला सेकंड राऊंडला आणि 400 मार्काला थर्ड राऊंडला इथं मेलचं ॲडमिशन झालं होतं ST कॅटेगरीसाठी। आणि त्याचबरोबर इथे ST कॅटेगरीसाठी फिमेलसाठी फर्स्ट राऊंड, फिमेलचा सेकंड राऊंड आणि फिमेलचा थर्ड राऊंड। तर 406ला इथे फर्स्ट राऊंडला मिळालं होतं फिमेलला, 406ला सेम मार्कालाच सेकंड राऊंडला मिळालं होतं आणि थर्ड राऊंडला 400 मार्कावरती ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ते ॲडमिशन मिळालेलं होतं। आणि त्याचबरोबर इथे VJ कॅटेगरीचं फर्स्ट राऊंड मेलचं मी इथं 591ला दिलेलं आहे, सेकंड राऊंडला 595ला दिलेलं आहे आणि थर्ड राऊंडला 585ला तिथे ॲडमिशन झालेलं आहे VJ कॅटेगरीचं। आणि त्याचबरोबर VJ कॅटेगरीचं फिमेलचं 582ला गेला होता फर्स्ट राऊंड, VJ कॅटेगरीचा सेकंड राऊंड 590ला गेला होता फिमेलचा आणि थर्ड राऊंड 579ला फिमेलचा VJ कॅटेगरीचं ॲडमिशन तिथं झालेलं होतं। आणि त्याचबरोबर त्यापुढे NT1, NT2 आणि NT3 ह्याचं हे पूर्णपणे सांगणार आहे। तर NT1चा आपण फर्स्ट राऊंडला मेलचा 565ला मिळालं होतं आणि थर्ड राऊंडला 560ला ॲडमिशन तिथं झालेलं होतं। आणि त्याचबरोबर फिमेलचं इथं 562ला मिळालं होतं, सेकंड राऊंडला 564ला ॲडमिशन मिळालं होतं आणि थर्ड राऊंडला 559ला तिथं फिमेलचं ॲडमिशन झालेलं होतं। आणि त्याचबरोबर NT2चा जर आपण विचार करायचा तर मेलसाठी फर्स्ट राऊंडला 602ला तिथं ॲडमिशन झालं होतं आणि थर्ड राऊंडला 599ला ॲडमिशन झालं होतं। आणि त्याचबरोबर इथे NT2साठी जर फिमेलचा विचार केला तर 601ला तिथे ॲडमिशन झालं होतं, सेकंड राऊंडला 604ला झालं होतं आणि थर्ड राऊंडला 598ला इथे ॲडमिशन मिळालेलं होतं NT2ला फिमेलसाठी। आणि त्याचबरोबर NT3चा जर विचार केला तर फर्स्ट राऊंडला 602ला इथे ॲडमिशन झालं होतं NT3चं। ओके, आणि त्याचबरोबर इथं OBC, SCBC आणि ओपनचा पण तुम्ही ते पाहू शकता। OBCचा काढलेला आहे फर्स्ट राऊंडला 602, सेकंड राऊंडला 605 आणि थर्ड राऊंडला 598ला तिथं ॲडमिशन होतं मेलसाठी। आणि त्याचबरोबर फिमेलचा जर आपण विचार केला OBCचा तर 602ला इथं ॲडमिशन झालं होतं फिमेलला आणि थर्ड राऊंडला 599ला इथं ॲडमिशन मिळालेलं होतं OBCची कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि त्याचबरोबर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट राऊंडला 600ला ॲडमिशन झालं होतं आणि थर्ड राऊंडला 599ला तिथं ॲडमिशन झालेलं होतं मेलसाठी। आणि फिमेलसाठी आपण इथं SCBCचं पाहूया, 601ला झालं होतं फिमेलला आणि थर्ड राऊंडला 599ला मार्कला तिथे ॲडमिशन मिळालं होतं फिमेल SCBCसाठी। आणि त्याचबरोबर इथं आपण ओपनचं इथे पाहूया। ओपनला फर्स्ट राऊंडमध्ये 602ला ॲडमिशन झालं होतं, सेकंड राऊंडला 607ला झालं होतं आणि थर्ड राऊंडला 600 मार्कावरती ॲडमिशन विद्यार्थ्याला मिळालं होतं मेलसाठी।
आणि त्याचबरोबर फिमेलसाठी ओपन कॅटेगरीसाठी आपण पाहूया 604ला मिळालं होतं ॲडमिशन, सेकंड राऊंडला 610ला मिळालं होतं आणि थर्ड राऊंडला 599ला तिथे ॲडमिशन्स मिळालेलं होतं. हे झालं फिमेलचं थर्ड राऊंडचं. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक फर्स्ट सेकंड थर्ड राऊंडमध्ये कसे ॲडमिशन्स आणि किती मार्काला झालेले होते कॅटेगरी वाईज. 2024मध्ये परभणी मेडिकल कॉलेज ह्या ठिकाणी हे लो फीस म्हणून पाहणारं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजची फीस 8 लाख पर इयर आहे. आणि फीसचा पण विचार केला तर अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज इथं मी फीस स्ट्रक्चर पण इथे मी तुम्हाला दाखवत आहे, स्क्रीनवरती पाहू शकता. अगदी फर्स्ट इयर 2024-25चं मी काढलेलं आहे. तो ओपन कॅटेगरीचं इथं पूर्णपणे इथं ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस इथं दाखवलेली आहे 8,50,000. त्याचबरोबर SCBCच्या विद्यार्थ्यांना 4,63,637 झालेली आहे. आणि NT 1, 2, 3 VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथे फीस दिलेली आहे 77,273 रुपीज इथं फीस दिलेली आहे. आणि SC STच्या विद्यार्थ्यांची फीस तिथे काहीच नाही आहे. आणि त्याचबरोबर इथे सेक्शन तुम्ही पाहू शकता, सेक्शन B इथे तुम्ही दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सेम फीस राहणार आहे. तर अगदी लायब्ररी फीस इथं आहे, लॅबोरेटरी डिपॉझिट रिफंडेबल आहे, लॅबोरेटरी फीस, लॅबोरेटरी डिपॉझिट रिफंडेबल, कॉशन मनी रिफंडेबल दिलेलं आहे. तर हे ग्रुप काढलेले आहेत, ग्रुप B आणि ह्या ठिकाणी ग्रुप C असे 2 ग्रुप केलेले आहेत. तर प्रत्येक ह्या ग्रुप वाईज प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक कॅटेगरी वाईज सेम फीस राहिलेली आहे. अगदी स्क्रीनवरती तुम्ही झूम करून पहा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईजच्या विद्यार्थ्यांना किती आहेत अगदी कॉशन मनी डिपॉझिट, रिफंडेबल फीस, लायब्ररी फीस, लॅबोरेटरी फीस आणि डिपॉझिट रिफंडेबल पूर्णपणे किती आहे ते B सेक्शनमध्ये ग्रुप B मध्ये बघायला मिळतं तुम्हाला. आणि त्याचबरोबर ग्रुप C मध्ये सुद्धा अगदी तुम्हाला इथे जिमखाना फीस दिलेली आहे. त्याचबरोबर हॉस्टेल डिपॉझिट रिफंडेबल दिलेलं आहे आणि मेस आणि 5% GST असं हे पूर्णपणे त्यांनी तिथे टोटल दिलेले आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्यांना तुम्ही अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना सेम आहे. फक्त इथं ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस फक्त चेंजेस तुम्हाला बघायला मिळत आहे. तर हे विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे अगदी फर्स्ट इयर MBBSचं परभणी मेडिकल कॉलेज परभणी या ठिकाणचं मी अगदी फीस स्ट्रक्चर तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवत आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी याच्याविषयी या कॉलेजविषयी डिटेल्स माहिती हवी पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे आणि कॉलिंग नंबर पण दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही अगदी मेसेज कॉल करून पूर्णपणे सविस्तर माहिती विचारू शकता. आणि विद्यार्थ्यांना मी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे एक माझी व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि नवीचे डेलीचे अपडेट्स पाहू शकता. एवढंच त्यानिमित्तानं आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, की त्यांना या कॉलेजविषयी पूर्णपणे माहिती मिळेल. लास्ट इयरला 2024ला किती कट ऑफला विद्यार्थ्यांना ॲडमिशन झालेलं होतं आणि 2025मध्ये तुम्ही 5 ते 10 मायनस मार्क घेऊन चला, म्हणजे तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि लो फीस म्हणून मध्ये लिस्टमध्ये येणारं हे कॉलेज आहे. या निमित्ताने मी अगदी डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.